हॅलो डिअर फ्रेंड्स, आजच्या तासामध्ये आज आपण शॉर्ट इझी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस म्हणजे अगदी सोपी दैनंदिन व्यवहारात वापरणारी इंग्रजी वाक्य कशी येतात याविषयी माहिती बघूया. बरेच वेळा आपल्याला सिच्युएशननुसार इंग्रजी बोलता येत नसते, तर नेमकं सिच्युएशननुसार इंग्रजी कसं बोलायचं, कशा पद्धतीने आपण दुसऱ्यांसमोर इम्प्रेस व्हायचं, म्हणजे या संदर्भात आपल्याला कुठलीही अडचण आली तर इंग्रजी बोलत असताना कशा प्रकारे छोटी छोटी वाक्य आपण बोललं पाहिजे, तर या संदर्भात या ठिकाणी काही सेंटेन्स बघूया. लेट्स सी सम सेंटेन्सेस. येणाऱ्या सिच्युएशननुसार बोलायचं झालं तर कसं बोलणार बघा. सर्वांना नमस्कार म्हणायचं असेल तर हेलो एव्हरीवन असं म्हणायचं. तू कशी आहे किंवा तू कसा आहे असं विचारायचं असेल तर कसं म्हणणार आपण, हाऊ आर यू. अशा पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल. मी ठीक आहे, मी ठीक आहे याला म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, आय एम फाईन, आय एम फाईन. तुझे नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम. माझे नाव टीना आहे, माय नेम इज टीना, माय नेम इज टीना. तो कुठे जात आहे, व्हेअर इज ही गोईंग. हे जर आपल्याला ती कुठे जात आहे असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, तर व्हेअर इज शी गोईंग करायचं. बोलताना असं म्हणायचं. ठीक आहे. त्यांनी कुठे जात आहे म्हणायचं असेल तर त्यांनी कुठे जात आहे असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार, व्हेअर आर दे गोईंग. कारण त्यांनी म्हणण्यासाठी काय वापरणार आपण, दे वापरणार. ठीक आहे. तो शाळेत जात आहे, ही इज गोईंग टू स्कूल, ही इज गोईंग टू स्कूल. जर तो ऑफिसला जात आहे असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार, तो ऑफिसला जात आहे असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार, ही इज गोईंग टू ऑफिस. म्हणजे जिथे आपल्याला शब्द बदलायचा असेल सिच्युएशननुसार आपण त्या ठिकाणी बदल करायला पाहिजे. बाकीची स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर ॲज इट इज ठेवायचं. ठीक आहे. तुझ्याकडे पुस्तक आहे का, डू यू हॅव अ बुक, डू यू हॅव अ बुक. आता तुझ्याकडे पेन्सिल आहे का असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, डू यू हॅव अ पेन्सिल, डू यू हॅव अ पेन्सिल. तुझ्याकडे पेन आहे का असं म्हणायचं असेल तर डू यू हॅव अ पेन, डू यू हॅव अ पेन. तुझ्याकडे इरेझर आहे का असं म्हणायचं असेल तर डू यू हॅव अ इरेझर, डू यू हॅव इरेझर. म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला शब्द फक्त सिच्युएशननुसार बदल करायचा आहे. वाक्य कोणतेही जरी असेल तर त्या पद्धतीने त्याला पुटअप करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. हो माझ्याकडे पुस्तक आहे असं म्हणायचं असेल तर यस आय हॅव अ बुक. आता समजा माझ्याकडे इरेझर आहे असं म्हणायचं असेल तर यस आय हॅव ॲन इरेझर. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वाक्यामध्ये बदल करावा लागेल. ठीक आहे. इथे पुस्तक आहे असं म्हटल्यामुळे काय म्हटलं आपण, येस आय हॅव अ बुक. आज हवामान कसे आहे असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, हाऊ इज द वेदर टुडे, हाऊ इज द वेदर टुडे. आज खूप गरम आहे, इट इज व्हेरी हॉट टुडे, इट इज व्हेरी हॉट टुडे. जर आज आपल्याला असं म्हणायचं असेल, आज खूप पाऊस पडतो आहे असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, इट इज पोरिंग टुडे, इट इज पोरिंग टुडे. आज खूप थंडी आहे असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, इट इज क्वाईट कोल्ड टुडे, इट इज क्वाईट कोल्ड टुडे. तुम्ही कुठे राहता, व्हेअर डू यू लिव्ह, व्हेअर डू यू लिव्ह. मी मुंबईत राहते, आय लिव्ह इन मुंबई. मी चेन्नईत राहते असं म्हणायचं असेल तर आय लिव्ह इन चेन्नई. मी नागपूरला राहते म्हणायचं असेल तर मी आय लिव्ह इन नागपूर. हां, या पद्धतीने तुम्हाला फक्त सिच्युएशननुसार कोणता शब्द बदल करायचा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तुझ्याकडे वेळ आहे का, डू यू हॅव अ मिनिट. तुझ्याकडे वेळ आहे का. तुम्ही एकतर डू यू हॅव अ मिनिट म्हणू शकता किंवा डू यू हॅव अ टाईम असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्या ठिकाणी, किंवा मिनिटच्या ऐवजी मोमेंटसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. माझ्याकडे वेळ नाही आहे असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, आय डोंट हॅव अ टाईम, आय डोंट हॅव अ टाईम, आय एम व्हेरी बिझी राईट नाऊ. तुम्ही जेवण करत आहे का, आर यू इटिंग. म्हणजे असं कुणाला विचारायचं असेल तर कसं विचारणार, तुम्ही जेवण करत आहे का, आर यू इटिंग. नाही मी खाल्लेले आहे, नो आय हॅव इटन. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी बोलावं लागेल. म्हणजे जर खाल्लेलं आहे असं म्हणायचं असेल तर इटन दाखवायचं. ठीक आहे. मला तुझी मदत हवी आहे, आय नीड युअर हेल्प. जर आपल्याकडे जवळची व्यक्ती असेल,
क्लोज व्यक्ती असेल जवळची, तर अशा वेळेस पोलाइटलीसुद्धा तुम्ही म्हणू शकता, नम्रपणे पण म्हणू शकता. कसं म्हणणार? जर एखादी जवळची व्यक्ती असेल आपली, प्लीज कुड यू हेल्प मी, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पोलाइटली त्यांच्याशी बोलू शकता. हां, जर आपल्यापेक्षा मोठे असतील तर अशा वेळेस नम्रपणे बोलायचं असेल तर अशा वेळेस सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून, कॅन किंवा कुडचा वापर करून त्या ठिकाणी मेचा सुद्धा वापर केला तरी चालेल. म्हणजे मे आय नीड युअर हेल्प अशा पद्धतीने आपण जसं बोलतो तसं त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता वाक्यामध्ये. म्हणजे अगदी पोलाइटली त्या ठिकाणी वाक्य बोलायला वाटेल. जसं की या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, आय नीड युअर हेल्प, म्हणजे मला तुझी मदत जी आहे, मदत हवी आहे, गरज आहे, अशा पद्धतीचं. हे तुझे आहे का असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार? इज धिस युअर्स, पॉझिटिव्ह प्रोनाउन्स वापर केलेला आहे बघा. इज धिस युअर्स असं म्हणावं लागेल. हो, हे माझे आहे असं म्हणायचं असेल तर यस धिस इज माईन. या ठिकाणी तुम्ही यस धिस इज माय असं वापरू शकत नाही. तर मायचा बदल काय होईल? या ठिकाणी माईन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजेच काय, माईन जे आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन्समध्ये वापरलं जाते, म्हणजे माझंच आहे अशा प्रकारचं. त्या ठिकाणी तुम्ही शेवटी माय हा शब्द वापरू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या वाक्यामधून कशाप्रकारे इंग्रजी आपल्याला लिहिता येईल, बोलता येईल, सहजपणे इतरांशी हितगुज करता येईल, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा छोटी छोटी वाक्य इंग्लिशमध्ये लिहिण्यास मदत होईल. तर अशाच प्रकारे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करा, सराव करा, की जेणेकरून आपल्याला इंग्रजीचा पेपरमध्ये अशा प्रकारचे वाक्य छोटे छोटे डायलॉग ग्रुपमध्ये किंवा सिच्युएशननुसार लिहिता येईल, की जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे सराव केला लिहिण्याचा तर निश्चितच यामध्ये सुद्धा तुमचा काय होईल? फायदा होईल. म्हणून अशा प्रकारे आपण आज छोट्या छोट्या वाक्यामधून इंग्रजीची वाक्य कशा प्रकारची बनवायची आणि येणाऱ्या सिच्युएशननुसार, म्हणजे त्यावेळची परिस्थिती कशी आहे, सिच्युएशन कसं आहे, त्यानुसार आपण त्या ठिकाणी वाक्य इंग्रजीमध्ये बोललं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ते कळेल की याचा अर्थ काय होतो इंग्रजीमध्ये. तर अशा प्रकारे याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा, की जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहितानासुद्धा किंवा डायलॉगमध्ये उत्तर देत असतानासुद्धा, संवादरूपी उत्तर देत असतानासुद्धा तुम्हाला त्याचा निश्चितच काय होईल? फायदा होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी किमान पेपरपुरतं नाही तर आपल्याला इतरांशी बोलतानासुद्धा ते सहजपणे वापर झाला पाहिजे. अशा पद्धतीनं इंग्रजी आपल्याला बोलायला शिकायचं आहे. ठीक आहे, किमान आपल्या पद्धतीमध्ये आपण तसा दिवसेंदिवस इंग्रजी शब्दांचा वापर जास्त करा, बोलताना शब्दार्थाचा वापर करा, की जेणेकरून व्होकॅब्युलरी तुमचं इन्क्रीज झालं पाहिजे. त्याचबरोबर शब्दार्थाकडे जास्तीत जास्त भर द्या, की जेणेकरून इंग्रजीमध्ये ते शब्द वापरल्यानंतर तुम्हाला वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरता येईल याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त ती वाक्य, ते शब्दार्थ उच्चारल्यानंतर, प्रोनाऊन्सिएशन उच्चारल्यानंतर त्याचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने करायचा हे तुमच्या लक्षात ज्यावेळेस तुम्ही बोलायला शिकाल, वाक्य कसं मांडायचं इंग्रजीमध्ये, तर त्यावरून लक्षात येईल. थँक्यू. वी विल मीट नेक्स्ट व्हिडिओ.